जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषात माऊलींच्या पालखी सोहळ्यातील तिसरं गोल रिंगण ठाकूरबुवांची समाधी इथं पार पडलं। माऊलींच्या अश्वांचा उत्साह आणि भोवताली वारकऱ्यांचा माऊली माऊलीचा जयघोष अशा भक्तिपूर्ण वातावरणात हा रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। पंढरी आता अवघ्या मैलांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे आता लाखो मैलांची पायपीट केल्यानंतर वारीतलं हे रिंगण सोहळे वारकऱ्यांना नवचैतन्य देत आहेत। पंढरीच्या वाटेवर तहानभूक हरपून चालणाऱ्या लाखो वारकऱ्यांना दोन संत बंधूंच्या भेटीचा अनुपम सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्याची संधी मिळाली। सोलापूर जिल्ह्यातील टप्पा इथं ज्ञानेश्वर माऊली आणि सोपान काकांची पालखी एकत्र आली आणि लाखो वारकऱ्यांनी हरिनामाचा एकच गजर केला। पिंपळाच्या झाडाखाली भारावलेल्या वातावरणात सोपान काका आणि माऊलींची भेट झाली। हे दोन संत बंधू भेटण्याचा प्रसंग जवळ आला तेव्हा लाखो वारकऱ्यांचाही ऊर भरून आला। अशा भाऊक वातावरणात दोन्ही संतांच्या पादुका जवळ आणण्यात आल्या। संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा तुका म्हणे धावा पाहे पंढरी विसावा या अभंगाला आळवीत वारकऱ्यांनी नाचत गात तोंडले बोंडले गावाजवळ पांडुरंगाचा धावा पूर्ण केला। तोंडले बोंडले इथं उजनी धरणाच्या कालव्यापासून पांडुरंगाचा धावा करण्यात आला। तोंडले बोंडल्याच्या उतारावरून खाली उतरताना सर्व दिंड्या एकामागून एक खाली येत होत्या आणि अखंड हरिनामाचा जयघोष देखील सुरू होता। इथे आहे आता केवळ एका टप्प्याच्या मुक्कामावर पंढरपूर राहिला असल्यानं वारकऱ्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारला। पिराची कुरोलीनंतर तुकोबांच्या पालखीचा वाखरी इथे मुक्काम असेल। पंढरपूर येथील आषाढी यात्रेसाठी एसटीने तब्बल 3687 जादा बसेस सोडल्यात। 4 जुलैला आषाढी एकादशी आहे। भाविक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी ग्रुप बुकिंग, ॲडव्हान्स बुकिंग तसंच प्रत्यक्ष बस स्थानकावर करंट बुकिंगची सुविधा आहे। आषाढी यात्रेसाठी लाखो भाविक पंढरपूर इथे दाखल होतात। त्यापैकी बहुतांश येताना पायी दिंडीने येतात, पण आषाढी यात्रा झाली की दुसऱ्या दिवशी अनेक भाविक परतीच्या प्रवासासाठी एसटी बसनं निघतात। त्यांच्या सोयीसाठी पंढरपूर येथे मुख्य बस स्थानकातून काही अंतरावर तात्पुरतं स्थानक उभारून तेथून या जादा बसेस विभागनिहाय सोडण्यात येणार आहेत। हाय टाईड म्हणजे भरतीच्या वेळी समुद्रकिनारे धोकादायक असतात। अशा वेळी पालिकेने दिलेल्या सूचनांचं पालन न करणं जीवावर कसं बेततं हे सांगणारा व्हिडिओ समोर आलाय। 28 जून 2017ला मोठी भरती आणि वादळामुळे समुद्र खवळला होता। अशा परिस्थितीतही प्रशासनाचा अलर्ट आणि सूचनांकडे कानाडोळा करून नागरिक लाटांचा आनंद घेण्यासाठी समुद्राच्या आत जात होते। त्यावेळी सेल्फी काढण्याच्या नादामध्ये प्रीती भिसे या तरुणीचा समुद्रात पडून मृत्यू झाला। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय। अंबरनाथ तालुक्यात गेल्या 24 तासात 57.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। आतापर्यंत संपूर्ण तालुक्यामध्ये 691 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। बदलापुरात सततच्या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलंय, तर रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम झालाय। कात्रप भागातल्या आकाश अपार्टमेंट, केवडा पारिजात अपार्टमेंट तसंच आजूबाजूच्या 7 ते 8 इमारतींमध्ये आणि बंगल्यांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। बदलापूरच्या बारवी धरणात गेल्या 24 तासात 47 मिलीमीटर पाऊस पडलाय, त्यामुळे धरण आता 42% भरलंय। गेल्या 1 आठवड्यापासून कोसळणाऱ्या जोरदार पावसानं बदलापूर पूर्वेतील परिसरात एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळली। इमारतीच्या शेजारी असणारा नाला तुडुंब भरल्यानं ही दुर्घटना घडल्याचं बोललं जाते। लोटस इमारतीची ही संरक्षक भिंत कोसळल्यानं इमारतीचा रस्ता देखील खचला, त्यामुळे या ठिकाणी मोठा खड्डा पडल्यानं इमारतीतील रहिवाशांचा येण्या जाण्यासाठी असलेला मार्ग बंद झालाय। या प्रकरणी कुलगाव बदलापूर पालिकेला रहिवाशांनी माहिती दिली। रायगड जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। पहिल्याच पावसात जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाची पार दुरावस्था झाली। पनवेल ते वडखल दरम्यान रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडलेत। या खड्ड्यातून वाहनं चालवणं जिकरीचं झालंय। खड्डे चुकवण्याच्या नादात वाहनांना अपघात होत आहेत। एकीकडे महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम रखडलेलं असताना दुसरीकडे खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। पहिल्याच पावसात रायगड जिल्ह्याच्या मुंबई गोवा हायवेची दुर्दशा पाहता इतके मोठे खड्डे पडलेले आहेत की गाडीची परिस्थिती एकदम बिकट झालेली आहे। एस टीने जाताना खूप मोठ्या प्रमाणावर हाडांचे रोग लोकांना होत आहेत। खड्ड्यांची परिस्थिती पाहता गाड्यांचा मेंटेनन्स परवडत नाही। आज पहिल्याच पावसात रस्त्यांची ही जी दुरावस्था झालेली आहे, अजून ही तर सुरुवात आहे। अजून 2 महिने जायचे आहेत, गणपती यायचे आहेत। गणपती पण याच खड्ड्यात नाही येणार का? आता शासनाला हीच एक विनंती आहे की खड्डे लवकरात लवकर सुधरवावेत। वडखलपर्यंत असे रोड फुटले तर काय बस रे बस। याचा कारण तुम्ही काय रोड केला, काय डांबरकरण टाकले का काय टाकला, काय नुसता ऑइल टाकला रोडवर। 2 दिवसांत जरी अवस्था होत असले तर 3 महिने काय होणार।
लातूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2016-17चा पीक विमा मिळाला नाही। गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे 80 ते 90% शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। परंतु महसूल खातं, कृषी खातं आणि विमा कंपनीनं औसा तालुक्यातील वेगवेगळ्या महसूल मंडळात चुकीचे निकष लावले, त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना तुटपुंजा पीक विमा मिळाला, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला। मनसे कार्यकर्त्यांनी लातूरच्या इफ्को टोकियो विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन विमा अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला। माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस आज कृषी दिन म्हणून साजरा करण्यात आला। या निमित्तानं रायगड जिल्हा परिषदेमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी प्रगतिशील शेतकऱ्यांना कृषीनिष्ठ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। तसंच यशस्वी शेतकऱ्यांचा यशोगाथा असलेल्या पुस्तिकेचं प्रकाशन देखील करण्यात आलं। यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये कृषी दिन साजरा करण्यात आला। यावेळी प्रयोगशील शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आलं। भारत हा कृषीप्रधान देश आहे। आजही देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा शेती हा असून त्यावरच आर्थिक प्रगती अवलंबून आहे। शेतीमध्ये सध्या नवनवीन तंत्रज्ञान येते। कृषी शास्त्रज्ञांनी या नवीन तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना अवगत करून त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवावा, असं आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी केलं। राज्यस्तरीय वृक्ष लागवड मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभारंभ केला। राज्यात 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीमध्ये वनमहोत्सव सप्ताह पाळण्यात येणार आहे। याच निमित्त नवी मुंबईच्या ऐरोली भागामध्ये मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तामण या राज्यपुष्पाचं रोपटं लावलं। गडकरींनी पिंपळाचं तर मुनगंटीवार यांनी कडुलिंब लावून 4 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा संकल्प केला। 2019 पर्यंत 50 कोटी वृक्ष लावण्याचं टार्गेट पूर्ण करू, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय। मागच्या वर्षी 2 कोटी वृक्ष लावून या विभागानं 5 लिम्का बुकचे रेकॉर्ड तयार केले आणि आता आज स्वतःचेच रेकॉर्ड तोडत एकाच दिवशी 4 कोटी वृक्षांची लागवड या ठिकाणी करण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या सर्वांच्या उपस्थितीत, आपल्या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी झाली। खरोखर मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। राज्यात 4 कोटी वृक्ष लावण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं। या वृक्ष लागवडीमुळे ढासळलेला पर्यावरणाचा समतोल सावरायला मदत होणार आहे, असं मत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं। कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। विद्यापीठाच्या मोकळ्या जागेत त्यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी कोल्हापूरचे महापौर हसीना फराज, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण राज्यात वृक्षारोपणाचा मोठा सोहळा साजरा होत असतानाच येत्या 7 दिवसात नागपूर जिल्ह्यात 20 लाख झाडं लावली जाणार आहेत। या निमित्तानं आज झाडे लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। नागपुरातील राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रांगणात आयोजित झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। नागपूर जिल्ह्यातील 70 लाख परिवार, जनता आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी 16 ते 20 लाख वृक्ष लागवड करण्याचा टार्गेट आम्ही केला आहे। माननीय मुख्यमंत्रीजी, माननीय वनमंत्रीजी यांनी जी या महाराष्ट्राला हिरवगार करण्याचं स्वप्न बघितलं आहे आणि जे आव्हान केलं आहे जनतेला, त्या आव्हानाला नागपूर जिल्हा सर्वात समोर राहील। भंडाऱ्यात अनेक ठिकाणी वृक्षदिंडीच्या माध्यमातून नागरिकांना त्यांचं महत्त्व पटवून देत वृक्षदिंडी काढण्यात आली। तर या वृक्षदिंडीमध्ये शाळकरी विद्यार्थी तसंच नगर परिषद पदाधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता। शहराप्रमाणे ग्रामीण भागातील अनेक जिल्हा परिषद तसंच खाजगी शाळेत सुद्धा हा कार्यक्रम राबवण्यात आला। वन विभाग आणि सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला। रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते लांजा तालुक्यातील गव्हाणे गावात वृक्ष लागवड करण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम राबवला गेला। गोंदिया जिल्ह्यात 12.5 लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे। गेल्या वर्षी विभागाच्या वतीनं 10 लाख वृक्षांची लागवड करण्यात आली होती। एकंदरीतच यामध्ये अनेक शाळांचा देखील समावेश होता। विद्यार्थ्यांमध्ये वृक्षाप्रती आपुलकीची भावना निर्माण व्हावी यासाठी गेल्या वर्षी लावलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। चार कोटी वृक्ष लागवड, वृक्षदिंड्या, वृक्षारोपण हे सारच निरर्थक ठरलंय। बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर रोडवर हनवतखेडमध्ये शेत आणि वन परिसरामध्ये सुमारे 80 झाडं तोडण्यात आली आहेत। या संदर्भात मिलिंद चिंचोळकर या व्यक्तीनं विचारणा केली असता त्यांना धमकावण्यात आलं। त्यानंतर चिंचोळकर यांनी याबाबत
झी मीडियाला माहिती दिली। झी मीडियाने याबाबत जिल्हा वनरक्षकांना माहिती दिली। जिल्हा वनरक्षक भगत यांनी घटनास्थळी भेट दिली। घटनास्थळी शेती मालकाला बोलावलं, मात्र तो तिथे आलाच नाही। कुणीही न आले। अखेर भगत यांना माघारी परतावं लागलं। मात्र यामुळे लाकूड माफियांची दहशत देखील समोर आली। याकडे दुर्लक्ष होते की मुद्दाम असं केलं जातंय अशी चर्चा सुरू झाली। चंद्रपूर जिल्ह्यात असलेला जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा 1 जुलैपासून 15 ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहे। ताडोबाच्या इतिहासात स्थापनेपासून पहिल्यांदाच अशा प्रकारे व्याघ्र प्रकल्प बंद ठेवण्यात येईल। राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणानं म्हणजेच NTCAनं पावसाळी पर्यटन बंद करण्याचे कठोर निर्देश जारी केल्यामुळे 1 जुलैपासून ताडोबा पर्यटनासाठी पूर्णपणे बंद असेल। ताडोबाच्या बाह्य भागात सुरू असलेलं पर्यटन देखील बंद ठेवण्याचा निर्णय झाल्यानं ताडोबातील एकूणच व्यवहार 4 महिने ठप्प होणार आहेत। मुंबईच्या महापौरांना माहुलमधील नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय। मुंबईत जी विकास कामं सुरू आहेत अथवा संपली आहेत त्यातील बाधित कुटुंबियांना माहुलमध्ये शासनानं बांधलेल्या इमारतीत स्थलांतरित केले जाते। मात्र या नव्या इमारतीत प्राथमिक नागरी सुविधांचा अभाव आहे। पाणी, स्वच्छता, आरोग्यविषयक समस्या आहेत। रुग्णालय आणि शाळा नसल्यानं या ठिकाणी राहायला आलेली कुटुंब संतप्त आहेत। वेळोवेळी रहिवासी आपल्या समस्या प्रशासनाकडे मांडतायत, पण याला प्रशासन दाद देत नाहीत। त्यामुळेच मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सर्व गटनेत्यांना घेऊन माहुलच्या या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांची भेट घेतली। यावेळी महापौरांना नागरिकांनी घेराव घालून सुविधा मिळत नसल्यानं संताप व्यक्त केलाय, घोषणाबाजी केली। पालिका प्रशासन आणि सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा करून या नागरिकांचा प्रश्न सोडू असं महापौरांनी आश्वासन दिले। देणार आहे त्यांनी तिथून पण बोललो होतो, कोर्टातला पण ऑर्डर होता आम्हाला 3 किलोमीटरच्या आत पाहिजे, तर मग आम्हाला इथे का टाकलं? आम्हाला इथे नाही पाहिजे ना, आम्हाला 3 किलोमीटरच्याच आत पाहिजे। आमची पब्लिकची हीच राह, आम्हाला 3 किलोमीटरच्या आत पाहिजे। पक्षांचे गटनेते आज आम्ही व्हिजिटला आलो इथल्या लोकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी, आणि मोठ्या प्रमाणावर त्यांच्या प्रश्नामध्ये तथ्य दिसत आहे, आणि म्हणून प्रशासनाशी चर्चा करून, आयुक्तांशी चर्चा करून हा प्रश्न कसा सोडवता येईल, या इथल्या रहिवाशांना न्याय कसा देता येईल। कारण शेवटी घर मिळालं म्हणजे त्यांचं जीवन महत्त्वाचं आहे। अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत, प्रदूषण मोठ्या प्रमाणावर आहे, आणि म्हणून याच्यावर मार्ग कसा काढायचा यासाठी आम्ही चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी आम्ही व्हिजिटला आलो होतो। पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या मध्यस्थीनंतर PMPLच्या ठेकेदारांचा संप मागे घेण्यात आलाय। तातडीनं बस सेवा पूर्ववत सुरू झाली आहे। शुक्रवारी सायंकाळी महापौर PMPLचे अध्यक्ष तुकाराम मुंडे आणि ठेकेदारांमध्ये बैठक झाली। यामध्ये ठेकेदारांचे जे प्रश्न आहेत ते सोडवले जातील असं आश्वासन मुंडे यांनी दिले। तर महापौरांच्या शिष्टाईनंतर ठेकेदारांनी संप मागे घेतला। त्याचबरोबर लोकप्रतिनिधी आणि तुकाराम मुंडे यांच्यातला संघर्षाला कारणीभूत ठरलेला विद्यार्थी वाहतूक बस दरवाढीच्या मुद्द्यावर देखील तोडगा काढण्यात आला। विद्यार्थी बसेसच्या बाबतीतला जो विषय होता तो 66 रुपये प्रति किलोमीटर, पूर्वी जो 141 रुपये होता त्याचा आता 66 रुपये प्रति किलोमीटर करायचं असं आजच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे। उर्वरित जी फरकाची जी रक्कम आहे ती पुणे महानगरपालिका ही पूर्वीप्रमाणे देईल। त्याच्याबरोबर परंतु त्याचबरोबर जी पासला बस पासला विद्यार्थ्यांना 75% सबसिडी मिळणार होती, ती सबसिडी मात्र यामध्ये मिळणार नाही। ही सगळी चर्चा गेल्या 2-3 तासापासून अत्यंत चांगल्या वातावरणात झालेली आहे, आणि मला वाटतं की आमच्यामध्ये कोणते मतभेद नाही आहेत। याच्यामध्ये विचार वेगळे असू शकतात, अप्रोच वेगळा असू शकतो, आणि इथून पुढे असंच वातावरणात काम होत राहील। मुंबईत जोगेश्वरी पूर्व इथं मोठ्या नाल्यावरील पादचारी पूल कोसळला आहे। बाळासाहेब ठाकरे उड्डाण पुलाखालील फ्रान्सिसवाडीत ही दुर्घटना घडली। जोगेश्वरी रेल्वे स्टेशनकडे ये जा करण्यासाठी स्थानिक या पादचारी पुलाचा वापर करतात। हा पूल जुना असल्यानं कमकुवत झाला होता, त्याकडे संबंधित विभागानं दुर्लक्ष केल्याचा आरोप होतो। पहाटेच्या वेळी फारशी वर्दळ नसल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। नाशिक अक्कलकुवा बसला अपघात झाला, यात 10 जण किरकोळ जखमी झाले। जखमींवर सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सटाणा देवळा रस्त्यावर दरहाणे शिवारात अपघात झाला, ओव्हरटेक करताना ही दुर्घटना घडली। साताऱ्यातील बेपत्ता जवान दत्तात्रय राऊत यांच्या कुटुंबियांना अखेर न्याय मिळाला। दत्तात्रय राऊत यांच्या कुटुंबियांची व्यथा झी 24 तासनं मांडताच प्रशासनाची धावधाव सुरू झाली। आर्वीतील जवान दत्तात्रय राऊत गेल्या 17 वर्षांपासून बेपत्ता आहे। त्यांच्या पश्चात जिल्हा प्रशासन, जिल्हा सैनिक कल्याण बोर्डच्या गलथान कारभारामुळे दत्तात्रय राऊत यांच्या कुटुंबाची हेळसांड सुरू आहे, असं वृत्त आम्ही प्रसारित केलं होतं। हे वृत्त दाखवताच अवघ्या 12 तासातच पालकमंत्री, जिल्हाधिकारी, प्रांत तहसीलदार
जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाचे सर्व अधिकाऱ्यांनी जवानाच्या कुटुंबियांची भेट घेतली। आम्ही एक आमच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत एक निर्णय घेतलेला आहे। पुढील 1 वर्षासाठी चरित्रात साठी त्यांना 3000 रुपये देणार आहोत आणि त्याच दरम्यान आर्मीच्या कार्यालयाकडून त्यांना काही ना काही ठोस निर्णय होऊन त्यांना पेन्शनची तरतूद होईल। मला सैनिक कल्याण विभागाचे आमचे अधिकारी त्यांनी सांगितलं की साधारणतः 10 वर्ष सगळी रेकॉर्ड्स प्रिझर्व केली जातात, त्याच्यानंतर ते डिस्ट्रॉय केली जातात। तर तिथे आता रेकॉर्ड काय मिळेल असं सांगता येत नाही। बेसिक त्याच्या भरतीच्या वेळचं जे काही रेकॉर्ड असेल ते मिळेल, प्लस मिलिटरीने पाठवलेली जी पत्र आहेत तिथे लोकल पोलीस स्टेशनला वगैरे हा सगळा रेफरन्स एकत्रित करून सैनिक कल्याण अधिकारी आमचे जाधव साहेब आहेत त्यांना आता आम्ही आदेश दिलेले आहेत की तुम्ही हे सगळं केस व्यवस्थित स्क्रुटिनी करून ती डिफेन्सला योग्य त्या ठिकाणी पाठवावी, जेणेकरून त्याच्यातून मार्ग काढला जाईल। विक्रोळीच्या KVV शाळेत विद्यार्थ्यांना विचित्र शिक्षा दिल्याचा प्रकार समोर आला। या विद्यार्थ्यांना शिक्षा देताना त्यांचे केस विचित्र पद्धतीनं कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकारानं संतापलेल्या पालकांना विक्रोळी पोलीस ठाण्यात त्यांनी धाव घेतली। 5वी ते 8वी इयत्तेतील ही सर्व मुलं आहेत। विद्यार्थ्यांनी घरी आल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आला। मंजुळा शेट्टे हत्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं भायखळा तुरुंगातल्या एका महिला पोलिसाला अटक केली। बिंदू नाईककडे असं महिला जेल पोलीसचं नाव असून तिला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं तिला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावले। 23 जून रोजी मंजुळा शेट्टे हिला तुरुंगात मारहाण करण्यात आली होती, त्यात तिचा मृत्यू झाला होता। महिला कैद्यांना दिल्या जाणाऱ्या आहारातल्या अंडी आणि पावांबाबत मंजुळा शेट्टेनं तुरुंग अधिकारी कर्मचाऱ्यांना जाब विचारला होता आणि त्याचाच राग येऊन अमानुष मारहाण करण्यात आली होती आणि त्यात तिचा मृत्यू झाला होता। त्यानंतर भायखळा तुरुंगातल्या महिला कैद्यांचा उद्रेक झाला होता। या प्रकरणी जेल अधीक्षक मनीषा पोखरकर यांच्यासह 6 तुरुंग कर्मचाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला। देशात जीएसटी कर प्रणाली लागू झाली। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटीचं लोकार्पण करण्यात आलं। त्या खास कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली, सर्व केंद्रीय मंत्रिमंडळ, सर्व खासदार आणि दिग्गज नेते आणि विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते। व्यासपीठावर उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, माजी पंतप्रधान HD देवेगौडाही उपस्थित होते। तसंच या समारंभाला खासदारांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जीएसटी अंमलबजावणी म्हणजे अर्धी शिजलेली खिचडी आहे असा टोला लगावला। जब नया नंबर वाला चश्मा आता है तो 1-2 दिन तो आंख ऊपर नीचे करके एडजस्ट करना पड़ता है। ये बस इतना ही है और इसलिए थोड़ा सा हम प्रयास करेंगे, इस व्यवस्था के साथ हम आसानी से जुड़ जाएंगे। और इसलिए मैं आपसे आग्रह करता हूं कि अफवाहों के बाजार को बंद करें और अब जब देश चल पड़ा है तो सफल कैसे हो, देश के गरीब जनों की भलाई के लिए कैसे काम हो, उस पर हम दे करके चलें। SL ग्रुपचे चेअरमन आणि राज्यसभा खासदार यांनीही जीएसटीचं स्वागत केलं। सर्वसामान्यांना जीएसटीचा फायदा होणार असल्याचं सुभाषचंद्र म्हणाले। आम आदमी के लिए अगर 10 चीज़ें 20 चीज़ें वो कंज्यूम करता है तो 2 चीज़ें शायद महंगी हो सकती हैं, 10 चीज़ें सस्ती हो सकती हैं, लेकिन कुल मिला के लाइफ के अंदर जो चीज़ें ज़रूरत की चाहिए एक इंसान को, उसमें कोई महंगाई होगी ऐसा मुझे नहीं लगता। आज का दिन आर्थिक आज़ादी का दिन है भारत के लिए, मैं ये मानता हूँ। आर्थिक आज़ादी की तरफ पहला कदम है, ये मानता हूँ। जिस तरह से जश्न मनाया गया, इसको लेकर विपक्ष का विरोध, आपको लगता है किस तरह जश्न मनाना चाहिए देश में? देखिए ठीक है, वो तो विपक्ष को भी कुछ ना कुछ मुद्दा चाहिए तो उन्होंने किया है। जीएसटीच्या लॉन्चिंगनंतर मुंबईतले जकात नाके कायमस्वरूपी बंद झाले। दहिसर, मुलुंड, वाशी, ऐरोली हे राज्य सरकारचे उत्पन्नाचे स्रोत असणारे जकात नाके बंद झालेत। मध्यरात्री जकात नाके बंद झाल्यानंतर दहिसर जकात नाक्यावर जोरदार जल्लोष करण्यात आला। पेढे वाटून नव्या कर प्रणालीचं आणि जकात नाका बंद झाल्याचं सेलिब्रेशन करण्यात आलं। देशात जीएसटी लागू झाल्यानंतर आर्थिक राजधानी मुंबईतले जकात नाके बंद करण्यात आलेत। मुलुंड, दहिसर, वाशी आणि ऐरोली जकात नाका बंद करण्यात आला। हे जकात नाके बंद केल्यानं उत्पन्नाचे स्रोत बंद झालेत। जीएसटी लागू झाल्याबद्दल जल्लोष साजरा करणाऱ्या भाजपला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला। जीएसटीचा जल्लोष साजरा करणाऱ्यांनो, मिठाई तोंडात भरवणाऱ्यांनो, जकात नाके गेल्यामुळे पडलेल्या भगदाडांकडे लक्ष देऊन मुंबईची काळजी घ्या अशी मागणी शिवसेना करते।
राऊत यांनी एका निवेदनाद्वारे हे सगळं म्हटलंय. हा जल्लोष सुरू असताना मुंबईत एखादा कसाब राजरोस घुसू नये यासाठी शिवसेना सरकारला सावधान करते असे राऊत म्हणाले. जीएसटी लागू झाल्यानंतर देशभरात एकच कर प्रणाली लागू झाल्यानं आणि खत अवजारांच्या किमती कमी होणार असल्यानं शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे. मात्र प्रत्यक्षात किती किमती कमी होणार आहेत याविषयी संभ्रम आहे. मात्र नोटाबंदीनंतर पुन्हा एकदा ऐतिहासिक निर्णयात बळीराजा सरकारच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचं दिसतंय. जीएसटीमुळे आता हॉटेलिंग महाग झालंय. नॉन एसी हॉटेलमधील एकूण बिलावर 12% तर एसी हॉटेलमधील एकूण बिलावर 18% जीएसटी लागू झाला आहे. विशेष म्हणजे एका हॉटेलमध्ये एसी आणि नॉन एसी विभाग असतील तर नॉन एसी विभागासाठीही 18% जीएसटी भरावा लागणार आहे, जो नॉन एसीमध्ये बसणाऱ्यांसाठी अन्यायकारक आहे. तसंच या हॉटेलमधून पार्सल नेलं तरी 18% जीएसटी कर द्यावा लागेल. रात्री 12 वाजल्यापासून जीएसटी म्हणजे संपूर्ण देशभर एकच कर प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आपले ग्राहक तुटू नयेत म्हणून बिग बाजार आणखी काही दिवस सवलत देणार आहे. ही सवलत किमान 5% ते कमाल 22% असणार आहे. ग्राहकांच्या बिलावर जीएसटी कर किती टक्के लावला हे छापण्यात आलंय. पूर्वी बिलावर वॅट लावलेला असायचा, आता राज्य आणि केंद्राचा समान कर बिलावर लावण्यात आलाय. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 5 दिवसांचा आठवडा लागू होण्याची शक्यता आहे. 5 दिवसाचा आठवडा करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने सकारात्मक प्रस्ताव तयार करावा आणि तो पुढील महिन्यात म्हणजेच लवकरात लवकर तो मंजुरीसाठी मंत्रिमंडळासमोर सादर करावा असा आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी सामान्य प्रशासन विभागाला दिलेत. राज्यातील सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत नुकतीच मुख्य सचिवांकडे एक बैठक पार पडली. राजपत्रित अधिकारी महासंघाबरोबर झालेल्या बैठकीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा लागू करण्याबाबत चर्चा झाली. मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेशासाठी आता आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलंय. गेल्या काही महिन्यात मंत्रालयात झालेला आत्महत्येचा प्रयत्न, मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर शेतकरी पोलीस यांच्यामध्ये झालेली धक्काबुक्की यामुळे मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागानं गृह विभागाच्या सूचनेनुसार काही पावलं उचलली आहेत. त्यानुसार मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला आधार कार्ड सक्तीचं केलं जाणार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.